पहिला बॉल काहीसा थांबवण्याचा प्रयत्न केला, नक्कीच बाउंड्रीच्या दिशेने बॉल लय घेईल आणि एक रन पूर्ण केला एका रनाबरोबर. दुसऱ्या रनाची ही प्रचिती प्रेम, वारे वा प्रेम, सुंदर फिल्डिंग म्हणावं लागेल प्रेमची. 2 रनाची बढत. तुषार आपल्या संघासाठी खूप मोठं उमदा नेतृत्व तयार होत आहे तुषारच्या माध्यमातून. तुषार द फायर. यानंतर वैशाली पारदलवाडी यांचा सत्कार करायचा आहे. सत्कार करण्यासाठी मी विनंती करेन मयुरी पारदले मॅडम. नो बॉल, फ्री हिट. त्यानंतर आपण सत्कार करतोय अर्चना पारदले मॅडम यांचा सत्कार करतील आदिती पारदले मॅडम. नो बॉल, फ्री हिट. फ्री हिटचा हा नजारा कोणाचं? अर्चना पारदले मॅडमचा सत्कार होत आहे. मी मिताली पारदले मॅडमांना विनंती करेन की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. तुषार वेल्डन काहीसा या आक्रमकतेची बाजू पाहायला मिळते. तुषार आपल्या संघासाठी जीव की प्राण आहे. नक्कीच आपल्या बॉलिंग मधून काहीसा वेगळं व्हॅरिएशन पाहायला मिळते. तुषारच्या या बॉलिंगचा हा नजराणा काहीसा वेगळं गडी दाखल. तुषार सुंदर आणि ते पुन्हा बॉल तेवढाच ताकदीचा, तेवढाच जोमाचा, तेवढाच मेहनतीचा बॉल काहीसा चौकाराच्या दिशेने लय झाला. न समजलेला बॉल काहीसा गतिमान झाला आणि चौकाराने लय घेतलं. बॉल टप टप करत बाउंड्रीच्या दिशेने लय होतोय. डीजे प्लीज. ही नजर आपल्या बॉल वरती बसली पाहिजे. सुंदर बॉलिंगचा नजराणा पाहायला मिळतोय. बॉल फुल टॉस नहीं चलेगा, चलेगा तो कॅच पकडना पडेगा. परंतु बाउंड्रीच्या दिशेने बॉल लय झालं आणि चौकाराच्या दिशेने बॉल वळला. धाव संख्या वाढते. डीजे प्लीज. मॅन ऑफ द मॅच आपण सह्याद्रीकडून अक्षय मॅन ऑफ द मॅच आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचा आहे. त्यानंतर आई जाणाई कालकाई करंजाळे आपण आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. सेफ आहे, धाव धाव सेफ आहे.
यापुढे आपण सत्काराकडे वळतोय. कांचन पारदले मॅडम यांचा आपण सत्कार करतोय. मी मयुरी पारदले मॅडम यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. कांचन पारदले. नरेंद्र याची कणखर नेतृत्व, कणखर बांधा. आपल्याला आपल्या संघासाठी खूप मोठं योगदान. नरेंद्र द फायर आपला हा बॉल काहीसा ऑर्क टाकण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच या बॉलचा अभ्यास करावा लागेल. पाहूया या चौकाराने जात आहे की फिल्डिंग मध्ये माहीर असलेला आपला ऋतिक. सुंदर प्रयत्न ऋतिकच्या माध्यमातून. धोन राणाची प्रचिती. वेल्डन नरेंद्राची ही आक्रमकतेची बाजू. नक्कीच अर्क टाकण्याचा प्रयत्न करतोय. ऑफसाईडचा बॉल ठेवण्याचा प्रयत्न करतोय नरेंद्रला सूर गवसलाय, कारण ऑफसाईडचा बॉल हा महत्वपूर्ण असू शकतो. संतोष काहीसा कान मंत्र देतोय. बाप बेटे को कुछ सिखा रहा है. ये महत्वपूर्ण खेळी. पुन्हा बॉल वाईटच्या दिशेने नव्हे तर बॉलने खूप लांब पल्ला घेतला. बॉल वाईटच्या दिशेने रवाना झाला. जर का बॉल हा वाईट नसता तर विक्रम यांनी हा बॉल लपकण्याचा नक्कीच प्रयत्न केला असता, परंतु विक्रम पासून कमीत कमी 2 हात लांब बॉल होता. त्यामुळे डाय देखील मारणं एवढं सोपं नव्हतं. थोडीशी चुकी. थोड़ा अंदर रखना पड़ेगा बॉल, क्योंकि ये बॉल महत्वपूर्ण है. आपल्या टीम साठी खूप मोठं योगदान म्हणावं लागेल. सुंदर ऑर्कर बॉल नरेंद्रच्या माध्यमातून आणि पुन्हा काहीसा रनआउटचा खतरा, परंतु थांबवून ठेवण्याचं काम केलंय. काहीशे बॉल शिल्लक. धावसंख्या झालेली आहे 29. यापुढे आपण सत्कार समारंभासाठी वळतोय ते म्हणजे वैशाली पारदले मॅडम. वैशाली पारदले त्यांचं पुढचं सरनेम आहे मोरे. यांचा आपण सत्कार करतोय. यांचा सत्कार करतील रत्नप्रभा पारदले मॅडम. वैशाली पारदले मोरे यांचा सत्कार करतील रत्नप्रभा पारदले मॅडम. चौकाराच्या दिशेने बॉल वळला. काहीसा बॉल हाताला टच होऊन सुद्धा बाउंड्रीच्या दिशेने लय झालं आणि पुन्हा आत्मघात होतोय त्रिमूर्ती क्रिकेट संघ. यापुढे मी सत्कारासाठी वळतोय ते म्हणजे प्रमिळा पारदले मॅडम राणीम यांचा देखील सत्कार होतो. यांचा सत्कार करतील वैशाली पारदले मॅडम. षटकार. पुन्हा षटकार. या षटकाराने खूप मोठी हानी म्हणावं लागेल त्रिमूर्ती क्रिकेट संघ. 12 बॉल मध्ये आपल्याला खूप मोठं डोंगर उभं करायचं आहे. ते म्हणजे धाव संख्या झालेली आहे 39. यापुढे होणारा सामना ओम बेळेश्वर क्रिकेट संघ करंजाळी जय श्रीराम पलांजे. षटकार. पुन्हा तिसरा षटकार. धाव संख्या झालेली आहे 45. विन ऑफ द मॅच 46. यापुढे आपण वळतोय ते म्हणजे वैजंती पारदले बामणे. या आपल्या वैजंतीचा पण सत्कार होणार आहे. मी आदिती पारदले यांना विनंती करेन की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. अनश्री मोगरे मॅडम यांचा देखील आपण सत्कार करतोय. अनश्री मोगरे मॅडम यांचा सत्कार करतील मिताली पारदले मॅडम.
यापुढे आपण टॉस जोडतोय ओम बेळेश्वर वर्सेस रामवाडी पन्हाळजे. रामवाडी पलांजे या संघाचे कर्णधार कृपया पौलांकडे यायचं आहे. ओम बेळेश्वर क्रिकेट संघ करंजाळे. फरारी गावच्या महिला मंडळ आणि बचत गटाच्या अध्यक्षा सन्माननीय अश्विनी जावळे मॅडम या उपस्थित राहिलेल्या आहेत. त्यांचा आपण सत्कार करणार आहोत. मी मंदा रेवाळे मॅडम यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. ओके, बॅट्समन पाठवायचे. बॅट्समन त्रिमूर्ती क्रिकेट संघ आपले फलंदाज पाठवायचे आहेत. ओम बेळेश्वर आणि पलांजे रामवाडी यांचा टॉस जोडण्यात येत आहे. चला लवकरात लवकर जायचं आहे. पलांजे या संघाने क्षेत्ररक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे. चला स्टार्ट द मॅच. आई जाणार काल काय आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. चला पहिला बॉल जर्सी नंबर 45. लवकरात लवकर आपण सुरुवात करायची आहे. धावसंख्या झालेली आहे 45. 12 बॉल मध्ये खूप मोठा संघर्ष. पहिला बॉल काहीसा डॉट करतोय विक्रम जावळे. आपल्या संघासाठी षटकार चौकाराने आपल्याला विजयाच्या पलीकडे जायचं असेल तर प्रत्येक बॉल आपल्याला पकडावा लागेल. प्रत्येक बॉलला आपल्याला संघर्ष करावा लागेल. प्रत्येक बॉलला आपल्याला स्वीकारावं लागेल तरच आपल्याला विजयाच्या पलीकडे जाता येईल. कारण डोंगर उभा आहे आणि या डोंगराचा हा इतिहास सांगितल्याप्रमाणे विक्रमने पहिला विक्रम केलाय तो म्हणजे षटकाराच्या रूपाने सुंदर षटकार पाहायला मिळाला विक्रमच्या बॅट मधून. हा षटकार महत्वपूर्ण. डीजे प्लीज. बॉल पडायच्या आधीच आपण बॅट न उचलता बॉल पडल्यानंतर तुम्ही बॅट उचला. बघा काय झणझणीत षटकार चौकार जात होते. आपल्याला बॉलकडे नजर ठेवावी लागेल. बॉलला लपकावं लागेल. बॉलला बघावं लागेल. पारकावं लागेल. ये वही बात. ये खेल खेलना पड़ेगा. जब तक ये खेल नहीं खेलता है तब तक ये गेम नहीं चेंज होगा. जब भी ये गेम खेलेंगे तभी आपको दिशा मिलेगी, दशा मिलेगी और ये दशा आपको
विजय पथ के रथ से आरूढ़ करेगी। ये महत्वपूर्ण खेळी, ये महत्वपूर्ण खेळ। बॉलची गिरकी बघावी लागेल, नजर पूर्ण बॉल कडे केंद्रित करावं लागेल, त्यावेळेसच तुम्हाला अभ्यास मिळेल की नक्की बॉल कोणत्या दिशेला रवाना करायचा आहे, कोणत्या दिशेने बॉलला लपकलं पाहिजे याचा तुम्हाला अंदाज बांधता येईल। जोपर्यंत तुम्ही बॉलिंग वरती लक्ष ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही बॉलला पारखत नाही, जोपर्यंत तुम्ही बॉल कडे केंद्रित होत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणताही अभ्यास करता येणार नाही। हे महत्वपूर्ण या क्रिकेटची गुरुकिल्ली असते आणि म्हणून रोहित सारखा हिटमॅन, पंकज सारखा हिटमॅन, राहुल सारखा हिटमॅन जन्मास आले आणि आपल्या नावाचं उदो केलं। संकेत सारखा हिटमॅन यांनी आपला बॉल प्रामाणिकपणे स्वीकारला आणि प्रामाणिकतेच्या जोरावरती आपलं नाव उज्ज्वल केलं। म्हणून प्रत्येक बॉलला स्वीकारावं लागेल, प्रत्येक बॉलला बघावं लागेल। ही गुरुकिल्ली महत्वपूर्ण आहे। टपच्या नंतरच तुम्हाला त्याचं गणित बांधता येईल आणि म्हणूनच हा पुन्हा षटकार, क्या बात आहे, वेल डन विक्रम इज सुंदर अशी ही कारकिर्दी। प्लीज सटीज आहे देखील पारखावं लागेल। सुंदररित्या हा खेळ पाहायला मिळतोय, सुंदररित्या याचा अभ्यास करायला मिळतोय आणि पुढे विक्रमने विक्रम केला। हा षटकार महत्वपूर्ण, विक्रमच्या बॅटमधून निघालेला हा परिपूर्ण शॉट। वा रे वा विक्रम, वा रे वा, सुंदर अशी ही रणशैली पाहायला मिळते। षटकार चौकाराचा बादशाह, वादळ घोंगावणार, वादळ येणार, वादळ घोंगावणार आणि हा वादळ नक्कीच विजयाच्या पलीकडे घेऊन जाणार। विक्रमच्या रूपाने, विक्रमच्या या रूपाने वादळ घोंगावणारा वादळ आपल्याला सामोरे येतोय। छत्रपतींचा चावा काढतोय धावा। प्लीज डीजे चला रुपया पाहूया, रुपया काय करतोय। पण आता नरेशला स्ट्राइक वरती आपल्याला देखील जादू करावी लागेल। नरेशला जादू करावी लागेल, ही जादू महत्वपूर्ण असेल। तुषारला जादू करावी लागेल। तुषारने मारलेला हा गगनगोपी शॉट, काहीसा बॉल डॉट होतोय आणि विकेटही जाते। तुषार सुंदररित्या बॉल ट्रॅव्हल केला होता, अजून थोडीशी ताकद लावली असती तर नक्कीच बॉल बाउंड्रीने लय घेतला असतं, परंतु ये नाही चलेगा। नॉन स्ट्राइक वरती बॉल पुन्हा पकडावा लागेल, त्याला सामोरे जाईल। प्रेमबाईत भैया आपल्या प्रेम कथेने काही कानमंत्र देतोय का, आणि हा कानमंत्र स्वीकारावा लागेल। 6 बॉल मध्ये 21 रनाची ही धडकबाज बॅटिंग पाहायला मिळाली, ते देखील विक्रमच्या रूपाने। त्याच पद्धतीने राहिलेले 5 बॉल हे महत्वपूर्ण असावे लागतील। 5 बॉल मध्ये 5 जरी षटकार मारले तरी पण आपण विजयाच्या पलीकडे जातोय। नक्कीच विजयाचा आनंद साजरा करता येईल फरारी गावामध्ये। हा जल्लोष 2026 शिवतेज चॅम्पियन चषक 2026 चा हा रणसंग्राम एक वेगळ्या रूपानं, एक वेगळ्या आत्मीयतेने, एक वेगळ्या आत्मविश्वासानं तयार होईल। रनआउटचा खतरा, या रनआउटने पुन्हा डगआउट कडे परततोय तो विक्रम। चला लवकरात लवकर जायचंय। वाईटचा इशारा, पंचांचा वाईटचा इशारा, विकेट गमावं लागलेला आहे। एक वाईट बरोबर रणसंख्या झालेली आहे 22।
प्रेम प्रेम विक्रम स्ट्राइक वरती आहे. विक्रम काहीसा विक्रम करण्याच्या पलीकडे नक्कीच त्याला विक्रम करावं लागेल. बॉलला परखावं लागेल. सांगितल्याप्रमाणे विक्रमने ती खेळी खेळली. विक्रम काहीसा अंदाज बांधतोय परंतु विक्रमला देखील डगआउट कडे जावं लागेल. वेल्डन खूप सुंदर प्रयत्न. विक्रम संघर्ष केला. विक्रमने एका बाजूने आपल्या संघाला मोठं करण्याचं काम केलं. विक्रमने एका बाजूने आपल्या संघाला नावारूपाला आणण्याचं काम केलं परंतु शेवटच्या बॉलवरती आपल्याला प्रहार करावाच लागणार कारण 45 रनाची ही बढत असताना काहीचा संघर्ष आक्रमकच्या दिशेने रवाना होतोय. धाव संख्या वाढलेली आहे म्हणूनच या रणसंग्रामाचा हा इतिहास सांभाळावा लागेल आणि त्याच पद्धतीनं हा रणसंग्राम एक महत्वपूर्ण तांबेवाडी वर्सेस त्रिमूर्ती क्रिकेट संघ. संतोष जाधव पाहूया रिव्हर्स शॉटचा हा बादशाह खूप सुंदर रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न करतो परंतु वयाच्या हिशोबाने आत्मविश्वास थोडासा कमी झालेला नाही तर बलाढ्य असा हा आत्मविश्वास ज्याच्या मस्तकी हृदय आहे. काहीशे बॉल शिल्लक. या शिल्लक बॉलने राहिलेल्या बॉलने आपल्याला फटकेबाजी करावी लागेल. षटकार चौकार मारावा लागेल परंतु संतोषला थांबवून ठेवलंय. ऑफ साइडचा बॉल काहीसा संतोषला न समजलेला. संतोषने हे 2 बॉल डॉट केले. या 2 बॉलवरती जरी षटकार टाकले असते तरी नक्कीच काहीसा गणित बदलला असता परंतु अगणित अभ्यास मानावं लागेल. या आणि अगणिता बरोबरच काहीसे बॉल शिल्लक आहेत की विजयाच्या झोताच्या पलीकडे एक शेवटचा बॉल बाकी असेल असं वाटतंय. या शेवटच्या बॉल वरती धाव संख्या किती वाढेल पाहता येईल. शेवटच्या बॉल पर्यंत निर्णय घेता येणार नाही परंतु हा बॉल पतन झाला. बॉल बाउंड्रीच्या दिशेने वळतोय. बॉलला दिशा मिळाली. 2 रनाबरोबर धाव संख्या होतीये. धाव संख्या झालेली आहे त्रिमूर्ती क्रिकेट संघाची 26. विन ऑफ द मॅच तांबेवाडी. आणि जरी का आपण अपयशाच्या पलीकडे निघून गेला असला तरी सुद्धा शेवटच्या क्षणाला थोडीशी धाव संख्या